कल्पना करा, गरजेच्या वेळी पैसे नसणं ही फक्त एक समस्या नाही, तर अनेक स्वप्न अपूर्ण ठेवणारं एक कठोर सत्य आहे. आपण सर्वजण एक चांगलं आयुष्य जगू इच्छितो, ज्यामध्ये फायनान्शियल फ्रीडम असेल, मनावर ताण नसेल आणि प्रत्येक ती गोष्ट असेल जी आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला हवी आहे. पण कधी विचार केला आहे का, श्रीमंत लोक पैशाकडे कोणत्या नजरेने पाहतात? ती कोणती कौशल्य आहेत जी त्यांना गर्दीपासून वेगळं बनवतात? आणि ती कौशल्य आपणही शिकू शकतो का? नमस्कार मित्रांनो, आजचा हा प्रवास एका अशा पुस्तकावर आधारित आहे जे जगातील सर्वात यशस्वी इन्व्हेस्टर्सपैकी एक वॉरन बफेट यांची विचारसरणी, सवयी आणि पैशाविषयीचं तत्त्वज्ञान उलगडून सांगतं. मनी मेकिंग स्किल्स बाय वॉरन बफेट, अ गाईड टू बिल्डिंग वेल्थ. हे फक्त एक पुस्तक नाही, हा एक ब्लूप्रिंट आहे, एक असा मार्ग आहे जो दाखवतो की कसे सामान्य लोक असाधारण संपत्ती निर्माण करू शकतात, आणि तेही कोणताही शॉर्टकट न घेता. वॉरन बफेट यांनी कधीच ओव्हरनाईट सक्सेसवर विश्वास ठेवला नाही. त्यांनी विश्वास ठेवला कंपाऊंड इंटरेस्टवर, धैर्यावर आणि योग्य निर्णयांच्या ताकदीवर. आणि याच गोष्टी या पुस्तकाला वेगळं बनवतात. आपण एका अशा काळात जगतोय जिथे डिस्ट्रॅक्शन्स खूप आहेत, पण स्पष्टता फारच कमी. आपण मेहनत खूप करतो, पण ती मेहनत योग्य दिशेने जातीये का? आपण पैशाला समजतो का, किंवा फक्त त्याला खर्च करण्याचं साधन मानतो? या पुस्तकाद्वारे आपण हे समजून घेऊ की पैसा फक्त कमवण्याची गोष्ट नाही, तर त्याला मॅनेज करणं, वाढवणं आणि शहाणपणाने वापरणं ही देखील एक कला आहे. आणि वॉरन बफेट या कलेतील सर्वात मोठ्या मास्टर्सपैकी एक आहेत. मित्रांनो, जेव्हा तुम्ही हा प्रवास ऐकाल, तेव्हा तुम्हाला फक्त वॉरन बफेटचे विचार मिळणार नाहीत, तर तुम्हाला एक नवीन दृष्टिकोन मिळेल, एक नवीन विचारसरणी मिळेल. तुम्हाला हे जाणवेल की पैसा फक्त नंबरचा खेळ नाही, हा सवयी, मानसिकता आणि शिस्तीचा खेळ आहे. आपण तुम्हाला या प्रवासात सांगू की बफेट नक्की कसा विचार करतात, ते निर्णय कसे घेतात, आणि कसा त्यांनी आपल्या साधेपणाने आणि सातत्याने एक अशी संस्था उभी केली ज्याचं उदाहरण आज संपूर्ण जग देतं. आणि सर्वात खास गोष्ट, ही सर्व तत्त्व अशी आहेत जी तुम्ही आणि मी आपल्या आयुष्यात आजच लागू करू शकतो. मग आपण विद्यार्थी असू, नोकरी करणारे असू किंवा स्वतःचा व्यवसाय करणारे असू. म्हणून जर तुम्हाला तुमचा फायनान्शियल जर्नी पुढच्या पातीवर न्यायचं असेल, जर तुम्हाला शिकायचं असेल की श्रीमंत लोक कसा विचार करतात, आणि जर तुमची इच्छा असेल की पैशाने तुमच्यासाठी काम करावं, तर हा प्रवास फक्त तुमच्यासाठी आहे. तर चला सुरुवात करूया. या प्रवासात लपलेलं ते विस्डम आहे जे तुमची विचारसरणी कायमची बदलून टाकेल. अध्याय 1, श्रीमंतीची मानसिकता, वेल्थ माइंडसेट. संपत्ती कमावणं हा फक्त मेहनत करण्याचा खेळ नाही, हे त्या मानसिकतेचा परिणाम आहे जी आपण दररोज आपल्या मनात जोपासतो. श्रीमंत लोक आपल्यापेक्षा वेगळा विचार कसा करतात? त्यांचा मेंदू काही वेगळा असतो का, किंवा ते काही जादू वापरतात का? नाही, त्यांच्याकडे जी सर्वात मोठी ताकद असते ती आहे श्रीमंतीची मानसिकता, म्हणजेच वेल्थ माइंडसेट. कल्पना करा एका अशा व्यक्तीची जी दर महिन्याला आपल्या पगाराची वाट पाहते, आणि पैसे मिळताच EMI, बिल्स, खर्च आणि काही इच्छा पूर्ण करून पुन्हा त्याच रॅटरेसमध्ये परत जाते. आता दुसरी एक व्यक्ती आहे, तिची देखील कमाई मर्यादित आहे, पण ती दर महिन्याला आपल्या उत्पन्नाचा एक भाग वाचवते, विचारपूर्वक गुंतवणूक करते आणि दररोज स्वतःला चांगलं बनवते. काही वर्षांनंतर पहिली व्यक्ती त्याच स्थितीत असते, थकलेली, चिंतित आणि आर्थिक तणावात. तर दुसरी व्यक्ती हळूहळू पण मजबूतपणे आपल्या आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने वाढत असते. फरक कुठे होता? फक्त त्यांच्या विचारसरणीत. वॉरन बफेटचं आयुष्य देखील एका सामान्य कुटुंबापासून सुरू झालं. त्यांनीही लहानपणी वर्तमानपत्र विकली, छोट्या मोठ्या वस्तू विकल्या, पण त्यांची नजर कधीच आजच्या खर्चावर नव्हती. ती नेहमी उद्याच्या संपत्तीवर केंद्रित होती. त्यांनी लवकरच हे समजून घेतलं की पैसा कमावणं हा कोणताही तात्पुरता प्रयत्न नाही, तर ही एक दीर्घकालीन रणनीती आहे. आणि ही रणनीती तिथून सुरू होते जिथून आपण आपले विचार बदलतो. श्रीमंतीच्या मानसिकतेचा अर्थ असा नाही की तुमच्या बँकेत कोट्यावधी रुपये असायला हवेत. याचा अर्थ आहे पैशाला समजून घेणं, त्याचा आदर करणं, आणि त्याला फक्त खर्च करण्याची वस्तू न मानता एक असं बीज समजणं, जे बीज जर त्याला योग्य जमीन, योग्य वेळ आणि योग्य काळजी मिळाली तर ते झाड बनून तुम्हाला सावली देखील देईल आणि फळ देखील.
वॉरन बफेट प्रत्येक निर्णयापूर्वी विचार करतात, इज इट प्रोडक्टिव्ह? ते कोणतीही गोष्ट स्टेटस सिम्बल म्हणून पाहत नाहीत. कोट्यावधी कमवत असूनही आज ते एका साधारण घरात राहतात, जुनी गाडी चालवतात आणि दिखाव्यापासून खूप दूर असतात. हा या गोष्टीचा सर्वात मोठा पुरावा आहे की श्रीमंतीची मानसिकता म्हणजे फक्त पैसा कमावणं नाही, तर त्या पैशाला योग्य ठिकाणी लावण्याची समज असणं हे देखील आहे. आज आपल्यापैकी बरेच लोक विचार करतात, जेव्हा जास्त पैसा येईल तेव्हा विचार करू. पण वॉरन बफेटचा विश्वास आहे, जेव्हा योग्य विचार येतील तेव्हाच जास्त पैसा येईल. जर आपण आपली मानसिकता मर्यादित ठेवली, बस एवढंच पुरेसं आहे, माझ्यासाठी हे शक्य नाही, मी श्रीमंत कसा होऊ शकतो, तर विश्वास ठेवा, आपल्याकडे कोट्यावधी आल्यानंतर देखील आपण ते सांभाळू शकणार नाही. श्रीमंतीची मानसिकता आपल्याला शिकवते की कशी प्रत्येक संधी सोन्यात बदलायची, कसा अपयशातून धडा घ्यायचा आणि कसं दररोज स्वतःला थोडं चांगलं बनवायचं. ही मानसिकता सांगते, पैसा तुमच्यासाठी काम करावा, ना की तुम्ही पैसा कमावण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालावं. विचार बदलण्यात पैसा लागत नाही, पण तीच विचारसरणी तुम्हाला कोट्यावधींच्या दिशेने घेऊन जाऊ शकते. म्हणून जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यात खरोखर बदल आणायचा असेल, जर तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम हवं असेल, जर तुमची इच्छा असेल की एक दिवस तुमच्या नावापुढे सेल्फ मेड लिहिलं जावं, तर सुरुवात आजच करा. आपले विचार मर्यादांमधून बाहेर काढा. श्रीमंतांसारखा विचार करा, वॉरन बफेटसारखा विचार करा. कारण संपत्ती सर्वप्रथम आपल्या मनात तयार होते आणि नंतर आपल्या बँक अकाउंटमध्ये. आता फक्त एवढाच प्रश्न आहे, तुम्ही तयार आहात का श्रीमंतीची मानसिकता स्वीकारण्यासाठी? जर हो, तर हा फक्त एक प्रवास नाही, तर तुमची नवीन सुरुवात आहे. अध्याय 2, कंपाऊंड इंटरेस्ट, चक्रवाढ व्याजाची जादू. कधी विचार केला आहे का, एक छोटंसं बीज कसे एक विशाल झाड बनतं? ते बीज जे सुरुवातीला फक्त एका मुठीत मावतं, वेळ आणि काळजी मिळाल्यावर एक असं झाड बनतं जे फळ देतं, सावली देतं आणि पिढ्यानपिढ्या टिकून राहतं. तसंच पैशाच्या जगात देखील एक असा नियम आहे, जो जर वेळेवर समजला तर तुमचं आर्थिक आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं. हाच नियम आहे कंपाऊंड इंटरेस्ट, म्हणजेच चक्रवाढ व्याज. वॉरन बफेटचं आयुष्य याचं सर्वात अचूक उदाहरण आहे. त्यांनी आपला गुंतवणुकीचा प्रवास अगदी लहान वयात सुरू केला, फक्त 11 वर्षांच्या वयात. त्यावेळी त्यांच्याकडे खूप पैसा नव्हता, पण त्यांच्याकडे एक गोष्ट होती जी जगातील सर्वात श्रीमंत लोकांकडे असते, ती म्हणजे दीर्घकालीन दृष्टिकोन. वॉरन बफेट यांनी पैसा कमवण्यापूर्वी पैसा वाढवण्याची मानसिकता स्वीकारली आणि त्यांचं सर्वात शक्तिशाली शस्त्र बनलं कंपाऊंड इंटरेस्ट. कंपाऊंड इंटरेस्टची जादू तेव्हा समजते जेव्हा तुम्ही त्याला वेळ देता. ही ती ताकद आहे जी तुमच्या पैशाला फक्त जोडत नाही, तर त्याला गुणाकार करते वारंवार. जसा एक छोटासा स्नोबॉल डोंगरावरून खाली घरंगळतो आणि हळूहळू इतका मोठा होतो की तो एक शक्तिशाली बर्फाळ वादळ बनतो. वॉरन बफेट यालाच म्हणतात द स्नोबॉल इफेक्ट. समजा तुम्ही 1000 रुपये 10% दराने गुंतवले. पहिल्या वर्षी ते 1100 रुपये झाले. पुढच्या वर्षी व्याज 1100 रुपयांवर मिळेल, म्हणजे 1210 रुपये, नंतर 1331 रुपये. हे फक्त वाढ नाहीये, ही एक्सपोनेन्शियल ग्रोथ आहे आणि हीच वाढ तुमचं फायनान्शियल लाईफ नव्या उंचीवर घेऊन जाते. म्हणूनच वॉरन बफेट म्हणाले, माझी संपत्ती 3 गोष्टींच्या मिश्रणातून आली: अमेरिकेत राहणं, काही भाग्यवान जीन्स आणि चक्रवाढ व्याज. बरेच लोक विचार करतात, श्रीमंत होण्यासाठी मोठा पैसा हवा, मोठा व्यवसाय हवा किंवा एखादी जबरदस्त आयडिया हवी. पण सत्य हे आहे की मोठा पैसा बनवण्याची खरी सुरुवात छोटी बचत आणि योग्य गुंतवणुकीपासून होते, आणि कंपाऊंड इंटरेस्ट या प्रक्रियेचं सर्वात शक्तिशाली इंजिन आहे. पण एक दुःखद सत्य हे देखील आहे की बरेच लोक ही जादू कधीच समजून घेत नाहीत. ते पैसा कमावतात, खर्च करतात आणि पुढच्या पगाराची वाट पाहतात. ते त्या दीर्घकालीन विचाराला कधीच स्वीकारत नाहीत, जी वॉरन बफेटला वॉरन बफेट बनवते. जर तुम्ही तुमच्या पैशाला एका बीजाप्रमाणे पाहिलं आणि त्याला वेळ, धैर्य आणि समजूतदारपणे वाढवलं, तर तोच पैसा तुमच्या आयुष्याचं सर्वात मोठं झाड बनू शकतं. कंपाऊंड इंटरेस्ट हा फक्त फायनान्सचा कन्सेप्ट नाही, हा धैर्य, विश्वास आणि शिस्तीचा धडा आहे. हा शिकवतो की कशी छोटी सुरुवात करून देखील मोठं ध्येय गाठता येतं, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, हे जितकं लवकर समजेल तितकं चांगलं. म्हणून जर तुम्हालाही खऱ्या अर्थाने फायनान्शियल फ्रीडमच्या दिशेने जायचं असेल, तर कंपाऊंड इंटरेस्टला तुमचा सर्वात चांगला मित्र बनवा. हा मित्र तुम्हाला हळूहळू त्या उंचीवर घेऊन जाईल जिथे पैसा तुमच्यासाठी काम करेल, न की तुम्ही पैशांच्या मागे धावत राहाल.
वॉरन बफेटची ही कला, त्यांचा हा विश्वास आणि त्यांचा हा अनुभव तुम्हाला एक आवश्यक धडा देतो. वेळ चांगल्या व्यवसायाचा मित्र असतो आणि सामान्य व्यवसायाचा शत्रू. म्हणजेच जे लोक वेळेसोबत चालतात, कंपाऊंड इंटरेस्ट त्यांच्यासाठी जादू बनतो, आणि जे याकडे दुर्लक्ष करतात त्यांच्यासाठी तोच वेळ सर्वात मोठी चूक बनतो. तर मित्रांनो, जर आज तुम्ही फक्त 100 रुपये देखील वाचवू शकत असाल तर ते वाचवा, योग्य ठिकाणी गुंतवा आणि मग त्याला वेळ द्या. येणाऱ्या वर्षांमध्ये ती छोटीशी रक्कम तुम्हाला स्वतःवर अभिमान बाळगण्याची संधी देऊ शकते. कंपाऊंड इंटरेस्ट हा कोणताही तात्पुरता चमत्कार नाही. ही एक संथ जादुई प्रक्रिया आहे जी वेळेसोबत सर्वात मोठी संपत्ती निर्माण करते. अध्याय 3, खऱ्या किमतीला ओळखा, व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग. जरा विचार करा, तुम्ही एका बाजारात उभे आहात, सगळीकडे चकाकी आहे. प्रत्येक दुकानदार ओरडतोय, हे सर्वात उत्तम आहे, आजच घ्या. लोक न पाहता, न विचार करता फक्त खरेदी करत आहेत, कारण गर्दी तिथेच आहे. आता जरा एका कोपऱ्याकडे पहा. एका दुकानावर काही लोक शांतपणे उभे आहेत. ना कोणताही आवाज, ना कोणताही भपका. पण जे लोक तिथे उभे आहेत ते हसत आहेत. का? कारण त्यांनी त्या वस्तूची खरी किंमत ओळखली आहे. हेच आहे व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग. म्हणजेच कोणत्याही गोष्टीची खरी किंमत समजून घेणं आणि गर्दीपासून दूर राहून आपल्या समजूतदारपणाने निर्णय घेणं. वॉरन बफेटची ही विचारसरणी फक्त शेअर मार्केटपुरती मर्यादित नाही. ही एक जीवनशैली आहे, एक असा दृष्टिकोन जो शिकवतो की प्रत्येक चमकणारी वस्तू सोनं नसते. वॉरन बफेट म्हणतात, प्राइस इज व्हॉट यू पे, व्हॅल्यू इज व्हॉट यू गेट. म्हणजे तुम्ही एखाद्या वस्तूसाठी किती पैसे देत आहात ती त्याची किंमत आहे. पण खरा प्रश्न हा आहे, त्या बदल्यात तुम्हाला खरं तर काय मिळतंय हे त्याचं मूल्य आहे. लोक अनेकदा एखाद्या कंपनीचे शेअर्स फक्त यासाठी विकत घेतात कारण ती ट्रेंड करतीये किंवा सर्वजण तिथे पैसे लावत आहेत. पण वॉरन बफेट असं कधीच करत नाहीत. ते शांत राहतात, प्रतीक्षा करतात, कंपनीच्या मूलभूत गोष्टी समजून घेतात, त्याचं खरं मूल्य ओळखतात, आणि जेव्हा त्यांना वाटतं की तो शेअर मार्केटमध्ये कमी किमतीला मिळतोय तेव्हाच ते गुंतवणूक करतात. हे तसंच आहे जसं तुम्ही एखाद्या महागड्या ब्रँडच्या जॅकेटला सेलमध्ये खरेदी करण्याची वाट पाहता. जर एखादं जॅकेट 5,000 रुपयांचं आहे पण तुम्हाला माहीत आहे की सीझन एंडमध्ये तेच जॅकेट 3,000 रुपयांना मिळेल, तर तुम्ही आत्ता घेण्याऐवजी धैर्य ठेवता आणि मग जेव्हा योग्य वेळ येते तुम्ही कमी किमतीत ते जॅकेट घेता. हीच समजूतदारी आहे आणि हीच व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगची खरी ताकद आहे. व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग शिकवते आपल्याला गोंधळाच्या पलीकडे जाऊन विचार करणं गरजेचं आहे. जेव्हा जग भीतीने विकत असतं, वॉरन बफेट तिथे खरेदी करतात, आणि जेव्हा संपूर्ण जग लोभात आंधळं होऊन खरेदी करत असतं, वॉरन बफेट तिथून बाहेर पडतात. याच कारणामुळे त्यांनी आयुष्यात फारच कमी गुंतवणूक केल्या, पण जिथे केल्या तिथे खोलवर विचार केला आणि दीर्घकाळ टिकून राहिले. विचार करा, जर आपण आपल्या आयुष्यातील निर्णय देखील याच विचाराने घेतले तर काय होईल? जर आपण एखाद्या व्यक्तीला, नात्याला किंवा करिअरला फक्त त्याच्या वरच्या देखाव्यावरून नाही तर त्याच्या आतल्या मूल्यावरून ओळखलं तर आपलं आयुष्य किती चांगलं होऊ शकतं. व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगची जादू फक्त पैसा कमवण्यात नाही, तर हे तुम्हाला एक चांगली विचारसरणी, धैर्य आणि खोली देतं. हे तुम्हाला भावनांच्या आवाजातून बाहेर काढून समजूतदारीच्या दिशेने घेऊन जातं. वॉरन बफेट यांनी शिकवलं, श्रीमंत होण्यासाठी वेगाने धावण्याची गरज नाही, गरज आहे योग्य दिशेने हळू आणि समजूतदारपणे चालण्याची. आज जिथे जग क्विक प्रॉफिट, क्रिप्टो हाईप आणि ओव्हरनाईट सक्सेसच्या मागे धावतंय, तिथे वॉरन बफेटचं तत्वज्ञान आपल्याला आठवण करून देतं की खरं आणि टिकणारं यश हळूहळू आणि विचारपूर्वक तयार होतं. जर तुम्हालाही खऱ्या अर्थाने श्रीमंत व्हायचं असेल, फक्त पैशात नाही तर विचारांदेखील, तर व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग स्वीकारा. गर्दीच्या डोळ्यांनी नाही तर आपल्या समज आणि अनुभवाने पाहायला शिका. लक्षात ठेवा, जी वस्तू स्वस्त आहे ती नेहमी वाईट नसते आणि जी महाग आहे ती नेहमी उत्तम नसते. खरी संपत्ती तेव्हा येते जेव्हा तुम्हाला माहीत असतं की केव्हा काय करायचं, आणि व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग तुम्हाला तीच नजर देते. आता वेळ आली आहे बाह्य दिखाव्यापासून दूर जाऊन खऱ्या किमतीला ओळखण्याची. वॉरन बफेटच्या दाखवलेल्या मार्गावर चला आणि शिका की श्रीमंत लोक कसे तयार होतात, विचारांनी, निर्णयांनी आणि धैर्याने. अध्याय 4, लोभ आणि भीती यांच्यातून बाहेर पडा. जगात जितके फायनान्शियल निर्णय घेतले जातात, मग ते शेअर मार्केटमध्ये असोत, व्यवसायात असोत किंवा आपल्या वैयक्तिक आयुष्यात असोत, त्यांपैकी बहुतेक निर्णय लॉजिकने नाही तर भावनांनी घेतले जातात. आणि जेव्हा पैशाचा प्रश्न येतो तेव्हा दोन सर्वात मोठ्या भावना समोर येतात.
लोभ आणि भीती. हीच दोन भावना आहेत ज्या माणसाला एकतर श्रीमंत बनवू शकतात किंवा पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकतात. वॉरन बफेट म्हणतात, बी फिअरफुल व्हेन अदर्स आर ग्रीडी अँड बी ग्रीडी व्हेन अदर्स आर फिअरफुल. हे फक्त एक कोट नाही, तर एक सायकोलॉजिकल मॅप आहे, जे सांगतं की पैसा कमवणं हा आकडांचा नाही, तर इमोशनल इंटेलिजन्सचा खेळ आहे. कल्पना करा एका व्यक्तीची, जिने स्टॉक मार्केटमध्ये काही चांगला नफा कमावला. त्याने काही शेअर्स खरेदी केले, थोड्या दिवसात किंमत वाढली आणि आता तो विचार करतो, अजून खरेदी करतो, आता मी श्रीमंत होणारच. हा लोभ बोलतोय. तो खरं विश्लेषण सोडून देतो आणि फक्त गर्दीच्या मागे धावतो. पण जेव्हा मार्केट खाली येतं आणि तोच माणूस घाबरून सर्व काही विकतो, तेव्हा ही भीती आहे. आता विचार करा, असा माणूस दीर्घकालीन संपत्ती बनवू शकतो का? ही कथा फक्त त्याची नाही, आपल्या सर्वांच्या आयुष्यात छोट्या किंवा मोठ्या निर्णयांमध्ये हाच खेळ चालतो. आपण एकतर भीतीमुळे जोखीम घेत नाही किंवा लोभात गरजेपेक्षा जास्त जोखीम घेतो. वॉरन बफेटची जादू यात आहे की त्यांनी या दोन तीव्र भावनांना नेहमी नियंत्रणात ठेवलं. त्यांनी मार्केटला कधीच आपल्या भावनांनी पाहिलं नाही, तर लॉजिक आणि लाँग टर्म व्हिजनने व्यवहार केला. जेव्हा लोक घाबरतात, मंदी येते, मार्केट खाली येतं, तेव्हा सामान्य लोक पळून जातात. पण वॉरन बफेट हसतात. का? कारण त्यांना माहीत आहे की हीच ती वेळ आहे जेव्हा खरी संपत्ती निर्माण केली जाते. ते कंपनीज खरेदी करतात जेव्हा सर्वजण विकत आहेत, आणि ते विकतात जेव्हा सर्वजण खरेदीसाठी वेडे झाले आहेत. हाच इमोशनल डिसिप्लिन त्यांना गर्दीपासून वेगळं करतो. आपल्या आयुष्यात देखील हाच धडा लागू होतो. अनेकदा आपण एक चांगली नोकरी सोडण्यास घाबरतो, नवीन व्यवसायात गुंतवणूक करण्यास घाबरतो, किंवा पैसे वाचवण्याऐवजी खर्च करण्यासाठी उत्साहित होतो. का? कारण आपण एकतर भीतीचे बळी होतो किंवा लोभाचे. पण जर आपण वॉरन बफेटसारखं स्वतःला इमोशनली प्रशिक्षित केलं, तर आपण देखील असे निर्णय घेऊ शकतो जे आपल्याला हळूहळू फायनान्शियल फ्रीडमच्या दिशेने घेऊन जातील. विचार करा, तुम्ही तुमचे पैसे तुमच्या भावनांनी चालवत आहात की तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकलात? हा प्रश्न तुमच्या फायनान्शियल आयुष्याचा टर्निंग पॉइंट बनू शकतो. वॉरन बफेटचं तत्त्वज्ञान हेच सांगतं, पैसा कमावण्याचं खरं कौशल्य फक्त अकाउंट्स, शेअर्स किंवा नंबर्समध्ये नाही, ती फक्त साधनं आहेत. खरं कौशल्य तेव्हा येतं जेव्हा तुम्ही तुमच्या भावना समजता, त्यांना व्यवस्थित करता आणि त्यांच्या पलीकडे जाऊन निर्णय घेता. हीच ती दुर्मिळ स्किल आहे जी तुम्हाला दुसऱ्यांपासून वेगळं करते. समजा तुम्हाला एक नवीन नोकरीची संधी मिळाली. पगार चांगला आहे, पण ते नवीन शहर आहे, नवीन लोक आहेत, सर्व काही अनोळखी आहे. भीती म्हणते, राहू दे, जुनी नोकरी सुरक्षित आहे. पण तुमची बुद्धी म्हणते, ही प्रगतीची संधी आहे. तुम्ही कोणाचं ऐकणार? किंवा मार्केटमध्ये सर्वजण एखाद्या स्टॉकबद्दल बोलत आहेत, किमती वाढत आहेत, तुमचे मित्र नफा करत आहेत. लोभ म्हणतो, मी देखील आत्ताच खरेदी करतो. पण विचार करा, हा योग्य वेळ आहे का? किंमत त्याच्या मूल्यापेक्षा जास्त तर नाही ना? वॉरन बफेट यांनी या भावनांवर नियंत्रण कसं मिळवलं? त्यांनी 3 गोष्टी केल्या. 1. त्यांनी स्वतःचे नियम बनवले. त्यांच्याकडे स्पष्ट गुंतवणूक तत्त्व होती. भावना येऊ द्या, पण निर्णय तत्वांनुसारच. 2. त्यांनी दीर्घकालीन विचार ठेवला. आजचा उतार चढाव महत्त्वाचा नाही, 10 वर्षांनी काय होईल तेच महत्त्वाचं. आणि 3. त्यांनी गर्दीकडे दुर्लक्ष केलं. सर्वजण करत आहेत हे कधीच योग्य कारण नाही. तर आजपासून हे करा. जेव्हा तुम्हाला कोणताही फायनान्शियल निर्णय घ्यायचा असेल, थांबा, 24 तास वाट पहा. स्वतःला विचारा, मी हा निर्णय भीतीमुळे घेत आहे का किंवा लोभामुळे घेत आहे का? माझी बुद्धी काय सांगतेय? अनेकदा फक्त 24 तास थांबल्याने भावनांचा प्रभाव कमी होतो आणि स्पष्ट विचार करता येतो. जर तुम्ही हा प्रवास ऐकत असाल आणि मनापासून तुमची इच्छा असेल की तुम्ही देखील तुमच्या फायनान्शियल जर्नीमध्ये स्मार्ट व्हावं, तर पहिलं पाऊल आहे लोभ आणि भीतीला ओळखणं आणि त्यावर ताबा मिळवणं. तेव्हाच तुम्ही वॉरन बफेटसारखा विचार करू शकाल आणि कदाचित काही प्रमाणात त्यांच्यासारखे श्रीमंत देखील होऊ शकाल. तर चला, आजपासून एक वचन देऊया. आपण आपल्या भावना पैशाच्या खेळातून बाहेर ठेवू आणि आपल्या बुद्धीने, शिस्तीने आणि धैर्याने निर्णय घेऊ. हीच आहे खरी मनी मेकिंग स्किल आणि हेच आहे वॉरन बफेटच्या जिनियसचं सार. लक्षात ठेवा, भावना हे संकेत आहेत, निर्णय नाहीत. त्यांना अनुभवा, पण त्यांच्या आधारे निर्णय घेऊ नका. याच फरकाने तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनाल. अध्याय 5. आयुष्यभर शिका, आयुष्यभर कमवा. आयुष्याची खरी शाळा तेव्हा सुरू होते जेव्हा पदवी हातात येते. तिथे कोणताही अभ्यासक्रम नसतो, कोणताही शिक्षक नसतो. फक्त वेळ असतो, संधी असतात आणि आपले स्वतःचे विचार असतात. आणि त्याच विचारांना आकार देते शिकण्याची सवय.
वॉरन बफेट दररोज शेकडो पानं वाचतात आणि त्यांचं म्हणणं आहे, यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहे की आपण आपल्या मेंदूला सतत ज्ञान देत राहू. चांगल्या विचारांनी, हुशार लोकांच्या संवादातून आणि त्या अनुभवांतून जे आपल्याला दिशा देतात. ही सवय फक्त पैशाच्या जगात नाही, तर तुमच्या संपूर्ण आयुष्यात क्रांती आणू शकते. जेव्हा तुम्ही सतत शिकता, तेव्हा तुम्ही स्वतःची किंमत वाढवता आणि या जगात पैसा त्याच गोष्टीच्या मागे जातो ज्याची किंमत आहे. म्हणजेच तुम्ही जितके मौल्यवान बनाल ते पैसा स्वतःच तुमच्याकडे खेचला जाईल. विचार करा, तुम्ही आज तेच आहात जे 5 वर्षांपूर्वी होतात, की तुम्ही स्वतःमध्ये सुधारणा केली आहे? आणि जर केली असेल तर कशामुळे? कदाचित यासाठी की तुम्ही काहीतरी नवीन शिकलात, समजून घेतलं आणि ते तुमच्या आयुष्यात उतरवलं. वॉरन बफेट कधीच असं म्हणत नाहीत की तुम्हाला सर्व काही माहीत असायला हवं, पण ते नक्की म्हणतात तुम्हाला दररोज थोडं जास्त जाणण्याचा प्रयत्न करायला हवा. तर मित्रांनो, जर तुम्हालाही अशा आयुष्याच्या दिशेने जायचं असेल जिथे पैसा, शांती आणि सन्मान स्वतःहून येतात, तर फक्त एक सवय बनवा, शिकण्याची सवय. कारण हीच ती सवय आहे जी तुम्हाला गर्दीपासून वेगळं करेल. लक्षात ठेवा, पैसा फक्त मेहनतीने येत नाही, तो बुद्धिमत्तेने येतो आणि बुद्धिमत्ता येते शिकण्यातून. अध्याय 7, आपल्या कमाईपेक्षा कमी खर्च करा. कधी लक्षात आलं आहे का की आयुष्यातील सर्वात मोठी अडचण तेव्हा येते जेव्हा आपली कमाई वाढतीये पण आपला खर्च त्यापेक्षाही वेगाने वाढतोय. आपण पैसे कमवतो, मग त्याच वेगाने खर्च देखील करतो आणि महिन्याच्या शेवटी आपण तिथेच उभे असतो जिथून सुरुवात केली होती. रिकामा खिसा, जड मन आणि एकच प्रश्न, इतकं सर्व कमवून देखील मी पुढे का जात नाही? वॉरन बफेटचं आयुष्य आपल्याला एक सरळ पण खोल गोष्ट शिकवतं. लिव्ह बिलो युअर मीन्स. म्हणजेच जितकं कमवताय त्यापेक्षा कमी खर्च करा. हे वाक्य ऐकायला जितकं साधं वाटतं, खरं तर तितकंच शक्तिशाली आहे. कारण सत्य हे आहे, श्रीमंती फक्त जास्त कमावण्यातून येत नाही, तर कमी खर्च करून आणि वाचवलेले पैसे समजूतदारपणे गुंतवण्यातून येते. वॉरन बफेट जगातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक आहेत, पण आजही ते त्याच जुन्या साधारण घरात राहतात जे त्यांनी वर्षांपूर्वी घेतलं होतं. त्यांच्याकडे कोणतीही फ्लॅशी लाईफस्टाईल नाही, ना लक्झरी कार्सची रांग, ना ब्रँडेड कपड्यांचा दिखावा. तरीही त्यांच्याकडे ते समाधान आहे जे जगातील कोट्यावधी लोकांकडे नाही, ते म्हणजे फायनान्शियल इंडिपेंडन्स. ते म्हणतात, जर तुम्ही तुमच्या कमाईपेक्षा जास्त खर्च करत असाल तर तुम्ही कधीच श्रीमंत होऊ शकत नाही. तुम्ही फक्त तुमचं भविष्य गहाण ठेवत आहात. विचार करा, जेव्हा एक नवीन कर्मचारी पहिल्या पगारातून आयफोन घेतो, EMIवर बाईक घेतो, वीकेंड पार्टीज आणि ऑनलाईन शॉपिंगमध्ये पैसे उडवतो, तो काय करतोय? तो कम्फर्ट खरेदी करतोय, पण आपली फायनान्शियल ग्रोथ विकत आहे. आणि हीच चूक आपल्यापैकी बहुतेक जण करतात. वॉरन बफेटचे विचार सांगतात, पैसे वाचवा आणि मग त्या पैशाला असं बनवा की त्याने तुमच्यासाठी कमवावं. जेव्हा तुम्ही उत्पन्नापेक्षा कमी खर्च करायला सुरुवात करता, तेव्हा तुम्ही पैशावर नियंत्रण मिळवता. आणि जेव्हा नियंत्रण असतं, तेव्हाच स्वातंत्र्य मिळतं. ते स्वातंत्र्य जे तुम्हाला नाईलाजाने नोकरी करण्यापासून वाचवेल, मोठे निर्णय घेण्याची ताकद देईल आणि भविष्याच्या अनिश्चिततेशी लढण्याचं धैर्य देईल. लक्षात ठेवा, कुवतीपेक्षा कमी खर्च करणं ही कोणतीही लाचारी नाही, तर ती एक समजदारी आहे. ही ती शिस्त आहे जी तुम्हाला दीर्घकालीन शांती देते, ना की अल्पकालीन सुख. अध्याय 8, कर्जापासून दूर राहा. कर्ज हे फक्त एक आर्थिक ओझं नाही, हे एक असं भावनिक बंधन आहे जे माणसाला हळूहळू आतून तोडायला लागतं. जेव्हा डोक्यावर कर्ज असतं तेव्हा झोप पूर्ण होत नाही, स्वप्न लहान होतात आणि आयुष्य फक्त एका प्रश्नात अडकून राहतं. हे कसं फेडणार? म्हणूनच वॉरन बफेट नेहमी म्हणतात, अवॉइड डेट लाईक द प्लेग. विचार करा, तुम्ही एक सुंदर आयुष्य जगू इच्छिता, जिथे पैसा असेल, शांती असेल आणि स्वातंत्र्य असेल. पण तेवढ्यात EMIची घंटा वाजते आणि सर्व योजना तिथेच थांबतात. कारण तुमच्या कमाईचा मोठा भाग दुसऱ्या कोणाच्या तरी खिशात जातोय आणि तो आहे व्याजाचा पैसा. वॉरन बफेट कधीच दिखाऊ जीवनशैलीच्या मागे धावले नाहीत. त्यांनी कधीच स्टेटस दाखवण्यासाठी कर्ज घेतलं नाही. ते आजही त्याच जुन्या घरात राहतात जे त्यांनी 1958मध्ये खरेदी केलं होतं, कोणत्याही मॉर्टगेजशिवाय. का? कारण त्यांच्यासाठी खरी लक्झरी होती आर्थिक दबावापासून मुक्तता. आणि ती मुक्तता तेव्हाच मिळते जेव्हा तुम्ही कर्जमुक्त असता. वॉरन बफेट मानतात, कर्जापासून दूर राहणं हा फक्त एक फायनान्शियल निर्णय नाही, ही एक इमोशनल डिसिप्लिन आहे. हे त्या प्रलोभनाला नाही म्हणणं आहे जे म्हणतं, आत्ता घ्या, नंतर बघू. आणि जो माणूस हे शिकतो
तोच खऱ्या अर्थाने संपत्तीच्या दिशेने पहिलं योग्य पाऊल टाकतो. म्हणून मित्रांनो, जर तुम्हाला देखील वॉरन बफेटसारखं स्मार्ट आणि इंडिपेंडेंट व्हायचं असेल तर सर्वप्रथम स्वतःशी हे वचन द्या, कर्जापासून दूर राहायचं आहे. तात्पुरत्या सुखासाठी आपली कायमची शांती गहाण ठेवू नका. अध्याय 8. धीर धरा, संपत्ती निर्माण करा. संपत्ती मिळवण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात असते, पण या शर्यतीत आपण विसरतो की संपत्ती कमवणं ही 100 मीटरची शर्यत नाही. ही एक मॅरेथॉन आहे. दीर्घ, धीराने भरलेला आणि समजूतदारपणे केलेला प्रवास. वॉरन बफेटचं आयुष्य याचं सर्वात खरं उदाहरण आहे. त्यांनी कोट्यावधी नाही तर अब्जावधी डॉलर्सची संपत्ती उभी केली, पण ना लॉटरीमधून ना कोणत्याही झटपट श्रीमंत होण्याच्या योजनेतून. त्यांनी जो सर्वात महत्त्वाचा गुण स्वीकारला तो होता धीर. म्हणतात ना, यशाचं फळ गोड असतं पण ते हळूहळू पिकतं. वॉरन बफेट यांनी हेच केलं. त्यांनी घाईघाईने कमवण्याचा प्रयत्न केला नाही, तर हळूहळू संपत्ती वाढवली. जेव्हा बाकीचे लोक शेअर मार्केटमध्ये जलद नफा करण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा वॉरन बफेट शांतपणे त्या कंपन्या निवडत होते ज्यांच्या दीर्घकालीन क्षमता होती. त्यांना फरक पडत नव्हता की पुढच्या आठवड्यात शेअर वर जाईल की खाली. त्यांना विश्वास होता की वेळेसोबत त्याची किंमत वाढेल, आणि तसंच झालं. वॉरन बफेट म्हणतात, द स्टॉक मार्केट इज अ डिव्हाइस फॉर ट्रान्सफरिंग मनी फ्रॉम द इम्पेशंट टू द पेशंट. म्हणजेच शेअर मार्केट हे एक असं साधन आहे जे अधीर लोकांकडून पैसा काढून घेतं आणि धीर धरणाऱ्यांना देतं. धीर फक्त गुंतवणुकीत नाही, तर आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात आवश्यक आहे. आज आपल्याला वाटतं की इंस्टाग्राम रीलसारखं यश देखील 30 सेकंदात मिळायला हवं, पण सत्य हे आहे, मोठं यश कधीच तात्पुरतं नसतं. जर दिशा योग्य असेल तर हळू चालणंच जास्त शक्तिशाली असतं. म्हणून मित्रांनो, जर तुम्हालाही श्रीमंत व्हायचं असेल, खऱ्या अर्थाने श्रीमंत, हळूहळू पण मजबूतपणे, तर धैर्याची ताकद स्वीकारावीच लागेल. अध्याय 9. सातत्याची शक्ती. मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठ्या उड्या मारण्याची गरज नाही. कधीकधी आयुष्य बदलणारे सर्वात मोठे बदल दररोजच्या छोट्या छोट्या पावलांतून येतात. हाच आहे वॉरन बफेटचा गुप्त मंत्र, सातत्य म्हणजेच कन्सिस्टन्सी. जेव्हा तुम्ही दररोज फक्त 1% देखील चांगले बनता, तेव्हा एका वर्षात तुम्ही 365 पटीने चांगले बनता. आणि हाच फरक ठरवतो यश आणि अपयश. वॉरन बफेट यांची गुंतवणूक यात्रा देखील अशीच होती. त्यांनी दररोज शिकलं, विचार केला, धैर्याने निर्णय घेतले. त्यांनी आपल्या सवयींमध्ये सातत्य राखलं. कधीच शॉर्टकट्स घेतले नाहीत, कधीच योग्य मार्ग सोडला नाही. वॉरन बफेट एकदा म्हणाले, चेन्स ऑफ हॅबिट आर टू लाईट टू बी फेल्ट अंटिल दे आर टू हेवी टू ब्रोकन. म्हणजेच सुरुवातीला सवयी इतक्या हलक्या असतात की त्या जाणवतच नाहीत, पण वेळेसोबत त्या आपल्या आयुष्यावर खोलवर परिणाम करतात. म्हणून मित्रांनो, जर तुम्हीही पैसे कमवू इच्छिता, फायनान्शियल फ्रीडमचं स्वप्न पाहत असाल, तर तुमच्यात देखील सातत्य आणायला हवं. दररोज थोडं शिका, गुंतवणूक करा, बचत करा आणि आपली मानसिकता मजबूत बनवा. हळूहळू पण विश्वास ठेवा, जो बदल येईल तो कायमस्वरूपी असेल. बिग सक्सेस इज हिडन इन स्मॉल कन्सिस्टंट स्टेप्स. अध्याय 10. पैसा हे साधन आहे, ध्येय नाही. जर पैसा बोलू शकला असता तर तो आपल्याला काय सांगतो? कदाचित असं, मी तुमचा मालक नाही, मी फक्त एक साधन आहे. पण दुर्दैवाने आजच्या जगात माणसाने पैशाला फक्त गरज नाही, तर आयुष्याचा केंद्रबिंदू बनवला आहे. वॉरन बफेट यांनी कोट्यावधी कमवले, पण त्यांची जीवनशैली आजही अतिशय साधी आहे. ना दिखावा, ना अनावश्यक खर्च, ना पैसा त्यांच्या आयुष्याला नियंत्रित करतो. याचा अर्थ असा नाही की ते पैशाला महत्त्व देत नाहीत, तर त्यांनी पैशाला आपल्या ताब्यात ठेवला आहे, ना की ते स्वतः पैशाच्या आहारी गेले आहेत. वॉरन बफेट नेहमीच म्हणतात, पैसा हा एका वाहनासारखा आहे, जो तुम्हाला ध्येयापर्यंत पोहोचवू शकतो, पण स्टिअरिंग तुमच्या हातात असायला हवं. जर पैसा ड्रायव्हर बनला तर तुम्ही फक्त एक प्रवासी बनून राहाल, ज्याला हे कधीच कळणार नाही की तो नक्की कुठे जातोय. म्हणून पैसाला त्याच्या योग्य जागी ठेवा. तो तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्याचं साधन आहे, पण त्यालाच स्वप्न बनवणं ही सर्वात मोठी चूक आहे. समारोप. मित्रांनो, आज आपण एका अद्भुत प्रवासातून गेलो, वॉरन बफेट यांच्या मनी मेकिंग स्किल्सच्या तत्वांमधून. आपण शिकलो: 1. श्रीमंतीची मानसिकता, संपत्ती मनात तयार होते. 2. कंपाऊंड इंटरेस्ट, वेळेची जादू. 3. व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग, खऱ्या किमतीला ओळखा. 4. भावना नियंत्रित करा, लोभ आणि भीतीवर मात करा. 5. सतत शिका, ज्ञान ही खरी संपत्ती आहे. 6. कमी खर्च करा, उत्पन्नापेक्षा कमी खर्च करा. 7. कर्जापासून दूर रहा, स्वातंत्र्य मिळवा. 8. धीर धरा, संपत्ती हळूहळू वाढते. 9. सातत्य राखा, छोटी पावलं मोठा बदल.
10 पैसा साधन आहे, ध्येय नाही. ही फक्त तत्व नाहीत, तर ही व्यावहारिक साधनं आहेत, जी तुमची विचारसरणी, सवयी आणि व्यक्तिमत्व बदलून तुम्हाला खऱ्या यशापर्यंत घेऊन जाऊ शकतात. लक्षात ठेवा, ज्ञान तेव्हाच शक्ती बनतं जेव्हा तुम्ही त्याला कृतीत आणता. आजच्या जगात जिथे प्रत्येकजण इन्फ्लुएन्सर बनू पाहतोय, लोकांना इम्प्रेस करू पाहतोय, दुसऱ्यांवर प्रभाव टाकू पाहतोय, तिथे फार कमी लोक विचार करतात, मी हा प्रभाव कशासाठी वापरतोय. म्हणून मित्रांनो, जर तुम्हाला खरोखरच ही कला शिकायची असेल तर सर्वप्रथम हे ठरवा, तुम्हाला नेता बनायचं आहे की शोषक? तुम्हाला लोकांना घडवायचं आहे की फक्त स्वतःचा फायदा बघायचा आहे? कारण हे खरं आहे, या तत्वांचा वापर तुम्हाला तात्पुरतं यश देऊ शकतो. पण जर तुमचा हेतू स्पष्ट नाही तर ते यश कधीच टिकणार नाही. लोक तुमचे शब्द नाही तर तुमच्या भावना अनुभवतात. आज तुम्ही जे शिकलात त्यामुळे तुम्ही स्वतःचं भविष्य सुरक्षित करू शकता. आणि जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही देखील समजूतदारपणे, प्रेमाने लोकांवर सकारात्मक प्रभाव टाकू शकता. लक्षात ठेवा, प्रत्येक शक्तीसोबत जबाबदारी येते. हे आयुष्य लहान आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे. आपण या वेळेत कुणाला दुखवण्यात वेळ घालू शकतो किंवा कुणाला घडवण्यात वेळ घालू शकतो. निवड तुमची आहे. जर तुम्हाला खऱ्या अर्थाने शक्तिशाली बनायचं असेल तर फक्त या तत्वांची टेक्निक शिकू नका, हे समजून घ्या. कोणाच्या मनावर राज्य करण्यापेक्षा कोणाचं मन जिंकणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि मन तेव्हाच जिंकलं जातं जेव्हा तुमचा हेतू प्रामाणिक असतो. धन्यवाद मित्रांनो. वॉरन बफेटचा मनी मेकिंग स्किल्सचा हा प्रवास जगा, पण जबाबदारीने, समजूतदारपणाने आणि प्रेमाने. तुम्ही ही तत्त्व शिकलात, आता तुमची जबाबदारी देखील ओळखा. आणि नेहमी लक्षात ठेवा, ज्ञान ही शक्ती आहे, पण ॲक्शन तेव्हाच घडते जेव्हा तुम्ही ते ज्ञान आयुष्यात उतरवता. पैसा कमवा, पण शहाणपणाने. श्रीमंत बना, पण मनाने. यशस्वी व्हा, पण जबाबदारीने. कारण खरं यश फक्त बँक बॅलन्समध्ये नाही, तर तुमच्या चारित्र्यामध्ये असतं. नमस्कार.